आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला बोलायचंय का काही? मिताली मला म्हणाली की तुला काहीतरी बोलायचं. मला काय बोलायचंय? मिताली मला म्हणाली की तुला मनातून सॉरी फील होतं. पण मी वेद इथे सॉरी बोलायला आलेच नाहीये. माझ्या वकिलाने मला पाठवलं की तू जाऊन वेदला भेट म्हणून मी आले. वकील? तूच म्हणतोस ना मिताली माझी वकिली करते म्हणून. उत्तम. म्हणजे तुझं जिथे लग्न ठरलं होतं तिथे मी एका बाईला पाठवलं, तिने तुमचं लग्न मोडलं, आणि हे सगळं करण्यामागचं कारण काय? तर माझा तुझ्यात इंटरेस्ट आहे, बरोबर ना? तुला जर या गैरसमजात राहायचं असेल तर खुशाल राहा. बाय. वेद सॉरी, मी इथे सॉरी बोलायलाच आले होते. सॉरी. नली, तुला सॉरी म्हणायला लावणं हे माझं इंटेन्शन नाही. आपणच मैत्रीचा हात पुढे करायचा आणि आपणच आपल्या मित्राला झुकायला लावायचं, हे काही माझ्या तत्वात तरी बसत नाही. नली, आपलं लग्न होईल न होईल मला खरंच माहिती नाही, कारण तो सगळा नशिबाचा भाग आहे. पण मी तुला एवढं नक्की सांगतो की हा तुझा मित्र तुझा विश्वासघात नक्कीच करणार नाही. वेद, पण ती बाई कोण कोण आहे? होती? की बाई कोण होती, ती तिकडे का गेली, तिने असं का केलं, हे सगळं माझ्यासाठी सुद्धा कोडच आहे. नली, आपण जाऊन त्या लोकांना भेटलो तर? देसाईंकडे जायचं म्हणतोयस? कारण ते बोललेत ना तिच्याशी, ते भेटलेत तिला. ते थोडंफार तरी आपल्याला सांगू शकतील की ती बाई कोण आहे, कशी दिसते. ही बाई कोण आहे ना, ह्याचा शोध आपण घ्यायलाच हवा असं मला तरी वाटतं. बरोबर बोलतोयस तू. पण अरे आपल्याला कोल्हापूरला जावं लागेल. जाऊ की, काही तासांचा तर प्रश्न आहे. हरकत नाही, जाऊया. ठीक आहे, तू रेडी हो, मी गाडी घेऊन येतो. सावकाश जा बाळा.